नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपल्याला या सेशनमधून 6 आणि 7 ऑगस्ट 2023च्या चालू घडामोडीवरचे टॉप जे प्रश्न असतील तर ते आपण बघायचे। फास्ट ट्रॅक एकदम असतील हे प्रश्न, ठीक आहे। म्हणजे प्रश्नांचं उत्तर जे आहे ते आपण क्विकमध्ये त्याची रिव्हिजन जे आहे ते आपण दर दिवशी जे असतो ते करत असतो। तर या व्हिडिओ सेशनमध्ये तुम्हाला 30+ प्रश्न असतील आणि त्याचा आन्सर जे आहे ते तुम्हाला सांगून देईन, जेणेकरून वन लाइनर कुठलाही प्रश्न विचारला तर आपला मिस आउट होता कामा नये, ठीक आहे। आणि आपल्या 2 सिरीज चालू आहेत। एक म्हणजे तुम्हाला मॉर्निंग पर्यंत तुम्हाला त्या दिवसाचे करंट अफेअर्स टॉप 10 जे MCQज असतात त्याचे विश्लेषण तुम्हाला मिळून जातं आणि प्लस ही फास्ट ट्रॅक उजळणी करंट अफेअरची। तर आता सुरुवात करूया। तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि समोरच्या नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे तुमचा कुठलाही व्हिडिओ जो आहे तो मिस आउट होणार नाही। तर आता सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, एकूण 36 प्रश्न या व्हिडिओमध्ये असतील, ठीक आहे। तर व्यवस्थित बघा, शुभ यात्रा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? शुभ यात्रा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? याचं उत्तर आहे केरळ या राज्यामध्ये शुभ यात्रा योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न बघा, भारताला जागतिक शिक्षणाचे केंद्र बनवण्याच्या उद्देशाने कोणते पोर्टल सुरू करण्यात आले? भारताला जागतिक शिक्षणाचे केंद्र बनवण्याच्या उद्देशाने कोणते पोर्टल सुरू करण्यात आले? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, स्टडी इन इंडिया नावाचं पोर्टल जे आहे ते सुरू करण्यात आलं। तर केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री S जयशंकर आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते हे जे पोर्टल आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। S जयशंकर आणि धर्मेंद्र प्रधान विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांचे स्वागत करून भारताला जागतिक शिक्षणाचे केंद्र बनवण्याच्या उद्देशानं हे स्टडी इन इंडिया नावाचं पोर्टल जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, अलीकडेच गुगलने बेल्जियन ट्रान्सजेंडर सायकलिस्ट डॅश डॅश यांची 109वी जयंती साजरी केली। अलीकडे गुगलने बेल्जियन ट्रान्सजेंडर सायकलिस्ट डॅश डॅश यांची 109वी जयंती साजरी केली। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विली ब्रुइन यांची 109वी जयंती साजरी केली। ते बेल्जियन ट्रान्सजेंडर सायकलिस्ट होते, लक्षात ठेवायचं, विली ब्रुइन। पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात किती रेल्वे स्थानकांचा समावेश केला आहे? अलीकडेच अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात किती रेल्वे स्थानकांचा समावेश केला आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, 508 रेल्वे स्थानकांचा समावेश केलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या राज्यात आयकॉनिक साइट म्युझियमची पायाभरणी केली? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या राज्यात आयकॉनिक साइट म्युझियमची पायाभरणी केली? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, तामिळनाडू या राज्यामध्ये आयकॉनिक साइट म्युझियमची पायाभरणी केलेली आहे। पुढचा प्रश्न बघा, अलीकडेच कोणत्या राज्यात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? अलीकडेच कोणत्या देशात आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, इथिओपिया या देशामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न बघा, हिरोशिमा डे कधी साजरा करण्यात आला? हिरोशिमा डे कधी साजरा करण्यात आला? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा डे साजरा करण्यात आला। पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोठे लायब्ररी फेस्टिवल 2023चे उद्घाटन केले आहे? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोठे लायब्ररी फेस्टिवल 2023चे उद्घाटन केलेलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लायब्ररी फेस्टिवल 2023चे उद्घाटन केलेलं आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9, IIFM इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न तर्फे डायव्हर्सिटी इन सिनेमा अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? IIFM इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न तर्फे डायव्हर्सिटी इन सिनेमा अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? याचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 1, मृणाल ठाकूर यांना IIFM इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न तर्फे डायव्हर्सिटी इन सिनेमा अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोठे 132व्या डुरांड कपचे उद्घाटन केले? केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोठे 132व्या डुरांड कपचे जे आहे डुरांड कपचे उद्घाटन केलेले आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, आसाममध्ये जे आहे हा डुरांड कप 132व्या डुरांड कपचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेलं आहे, आसाम। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11, कोणत्या राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे? कोणत्या राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे म्हणजे जे लूमुळे जे आहे ते सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, केरळमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आढळून आलेली आहे। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यात प्रथमच लुप्तप्राय हिमालयीन गिधाडाचे यशस्वी जे आहे ते प्रजनन जे आहे ते करण्यात आलेलं आहे? कोणत्या राज्यात प्रथमच लुप्तप्राय हिमालयीन गिधाडाचे यशस्वी प्रजनन करण्यात आलेलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, आसाम या राज्यामध्ये लुप्तप्राय हिमालयीन गिधाडाचे यशस्वी प्रजनन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न बघा, ॲलेक्स हेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ॲलेक्स हेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर तो इंग्लंड या देशाचा खेळाडू आहे, लक्षात ठेवा ॲलेक्स हेल। पुढचा प्रश्न आहे, HIV च्या नियंत्रणात सहाय्यक ठरू शकणाऱ्या
आफ्रिकन जीन व्हेरियंटचं नाव काय? HIV च्या नियंत्रणात सहाय्यक ठरू शकणाऱ्या आफ्रिकन जीन व्हेरियंटचं नाव काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 CHD1L हा आफ्रिकन जीन व्हेरियंट आहे जो की HIV नियंत्रणामध्ये सहाय्यक ठरू शकतो. पुढचा प्रश्न बघा, देवधर ट्रॉफी 2023 चे विजेतेपद कोणी पटकावलं आहे? देवधर ट्रॉफी 2023 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 दक्षिण विभागाने देवधर ट्रॉफी 2023 चे विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. तर 2023 देवधर ट्रॉफी ही देवधर ट्रॉफीची 48वी आवृत्ती होती, जी एक देशांतर्गत यादी क्रिकेट स्पर्धा आहे. ठीक आहे, लीगची क्रिकेट स्पर्धा जी भारतामध्ये खेळली गेली. हा कधी खेळली गेली? 24 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान खेळली गेली. ही BCCIनं क्रिकेट न्यायक BCCI मंडळाने एप्रिल 2023 मध्ये घोषित केलेल्या 2023च्या भारतीय देशांतर्गत क्रिकेट हंगामाचा भाग असलेल्या एकूण 6 झोनमध्ये ही स्पर्धा खेळली गेली. किती झोनमध्ये? 6 झोनमध्ये जे आहे ही स्पर्धा जी आहे ती खेळली गेलेली आहे. देवधर करंडक अंतिम 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेला होता आणि 2014 नंतर प्रथमच विभागीय स्वरूपामध्ये तो खेळला गेलेला होता आणि अंतिम फेरीत दक्षिण विभागानं पूर्व विभागाचा 45 धावांनी पराभव करून त्यांचं 9वं विजेतेपद जे आहे हे पटकावलेलं आहे. कितवं विजेतेपद आहे? हे 9वं विजेतेपद आहे देवधर ट्रॉफीचं दक्षिण विभागानं जिंकलेलं, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न बघा, युक्रेन शांती वार्ता कोठे पार पडली? युक्रेन शांती वार्ता कोठे पार पडली? करेक्ट आन्सर याचं पर्याय क्रमांक 1 सौदी अरेबियामध्ये युक्रेन शांती वार्ता पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय ब्युरोक्रेसीच्या इतिहासात सर्वात जास्त काळासाठी कॅबिनेट सचिवपद भूषवणारे व्यक्ती कोण? भारतीय ब्युरोक्रेसीच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त काळासाठी कॅबिनेट सचिवपद भूषवणारे व्यक्ती कोण? करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 राजीव गौबा. पुढचा प्रश्न बघा, देशातील पहिले ऑनसाइट आयकॉनिक साइट म्युझियम प्रतिष्ठित स्थळ संग्रहालय कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे? देशातील पहिले ऑनसाइट आयकॉनिक साइट म्युझियम प्रतिष्ठित स्थळ संग्रहालय कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 तामिळनाडूमध्ये हे ऑनसाइट म्युझियम प्रतिष्ठित स्थळ संग्रहालय जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, संविधान को पढ़ो और जियो या अभियानाची सुरुवात कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी केली? संविधान को पढ़ो और जियो या अभियानाची सुरुवात कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी केली? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थानच्या राज्यपालांनी संविधान को पढ़ो और जियो या अभियानाची सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय बॅडमिंटन उत्कृष्टता केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केलं जाणार आहे? राष्ट्रीय बॅडमिंटन उत्कृष्टता केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केलं जाणार आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम या राज्यामध्ये राष्ट्रीय बॅडमिंटन उत्कृष्टता केंद्र स्थापन केलं जाणार आहे. पुढचा प्रश्न बघा, दरवर्षी राष्ट्रीय भाला दिवस कधी साजरा केला जातो? दरवर्षी राष्ट्रीय भाला दिवस कधी साजरा केला जातो? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय भाला दिवस जो आहे तो साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील किती रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाईल? अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील किती रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केलं जाईल? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 55 रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण उत्तर प्रदेशातील अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत केले जाईल. पुढचा प्रश्न बघा, दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा केला जातो? दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा केला जातो? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 7 ऑगस्ट रोजी दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस जो आहे हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, झरजवे ZUFAE या औषधाला अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने मंजुरी दिलेली आहे. या औषधाचं कार्य काय आहे? तर हे आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय वरील दोन्ही, म्हणजे प्रसूतीपश्चात उदासीनता PPD कमी करणे आणि मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरमध्ये हे झरजवे नावाचं जे औषध आहे हे काम करतं. याला अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे FDA जे आहे ते याला मंजुरी दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, अतिथी पोर्टल कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलेलं आहे? अतिथी पोर्टल कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलेलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ राज्य सरकारने हे अतिथी पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर केरळ सरकार नोंदणी प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि राज्यातील स्थलांतरित कामगारांसाठी एक अद्वितीय ओळख प्रणाली सुरू करण्यासाठी सक्रिय उपाययोजना करत आहे. स्थलांतरित कामगारांनी मुलांविरुद्ध केलेल्या अलीकडील लैंगिक गुन्ह्यांना प्रतिसाद म्हणून सरकारने अतिथी पोर्टल सुरू केलेलं आहे. हे ॲप वापरकर्त्यासाठी अनुकूल वेब पोर्टलचा उद्देश अतिथी कामगारची नोंदणी सुलभ करणे आणि त्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे अशा पद्धतीचे आहे. ह्याला अतिथी म्हणा किंवा अतिथी म्हणा, तर हे दोन्ही सुद्धा तुम्ही म्हणू शकताय. ओके, तर हे केरळ राज्य सरकारनं सुरू केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे? तर स्थलांतरित कामगारांनी मुलांविरुद्ध केलेल्या अलीकडे लैंगिक गुन्ह्यांना प्रतिसाद म्हणून सरकारनं जे ते अतिथी पोर्टल उघडलेलं आहे आणि याच्यामध्ये आता नोंदणी जी आहे ती कामगारांची सुलभ होईल आणि त्यांची सामाजिक सुरक्षितता जी आहे ती निश्चित होईल यामुळं. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, EG 5.1 ज्याला कोविड-19चा इरिस व्हेरियंट म्हणून ओळखलं जातं हा कोणत्या देशात आढळून आलेला आहे? EG 5.1 ज्याला कोविड-19चा इरिस व्हेरियंट म्हणून ओळखलं जातं हा कोणत्या देशामध्ये आढळून आलेला आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 युनायटेड किंगडममध्ये तो आढळून आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, HS प्रणॉय हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? HS प्रणॉय हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 बॅडमिंटन या खेळाशी HS प्रणॉय संबंधित आहे.
एच एस प्रणॉयनं ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनमध्ये तो उपविजेता ठरलेला आहे. एच एस प्रणॉय ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटनमध्ये उपविजेता ठरलेला आहे, लक्षात ठेवा. डिजिटल इंडिया RISCV सिम्पोजियम कोठे पार पडला? डिजिटल इंडिया RISCV सिम्पोजियम कोठे पार पडला? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 IIT मद्रास रिसर्च पार्क इथं हा डिजिटल इंडिया RISCV सिम्पोजियम पार पडलेला आहे. तर प्रतिष्ठित IIT मद्रास पार्क इथं 6 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित केलेला डिजिटल इंडिया RISCV सिम्पोजियम हा एक दिवसीय कार्यक्रम भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांसाठी महत्त्वाचा प्रसंग होता. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं IIT मद्रास आणि IITM प्रवर्तक टेक्नॉलॉजीज फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सिम्पोजियमचा उद्देश RISCV मार्गाद्वारे भारतातील इलेक्ट्रॉनिक्सचे भविष्य दर्शवण्याचा आहे. ओके, तर हा असा डिजिटल इंडिया RISCV सिम्पोजियम कुठे पार पडलेला आहे? IIT मद्रास रिसर्च पार्कमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. ऑनलाईन विवाद निराकरण यंत्रणा सुरू करण्याची घोषणा कोणी केली? ऑनलाईन विवाद निराकरण म्हणजे ODR यंत्रणा सुरू करण्याची घोषणा कोणी केली? याचे करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 सेबीनं जी आहे ती याची घोषणा केलेली आहे ऑनलाईन विवाद निराकरण यंत्रणा सुरू करण्याची. तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उल्लेखनीय प्रगती करत आहे आणि तक्रार निवारण प्रक्रिया वाढवण्यासाठी सेबीने ऑनलाईन विवाद निराकरण ODR यंत्रणा सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्याचा उद्देश पीडित गुंतवणूकदारांना विविध मध्यस्थांविरुद्ध मध्यस्थी आणि लवाद घेण्यास सक्षम करणे आहे. हा क्रांतिकारी उपक्रम आर्थिक बाजारपेठेतील विवाद हाताळण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सेट आहे, ज्याच्या निराकरणासाठी किफायतशीर आणि वेळ कार्यक्षम पर्याय उपलब्ध आहे. तर ऑनलाईन विवाद निराकरण यंत्रणा जी आहे ती सेबी चालू करणार आहे गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी. तर हे तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. गुरु गोरखनाथ मंडळ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? गुरु गोरखनाथ मंडळ कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान या राज्यामध्ये हे गुरु गोरखनाथ मंडळ सुरू करण्यात आलेलं आहे. तर राजस्थान सरकारने गुरु गोरखनाथ मंडळाची स्थापना करण्याचा अलीकडील पुढाकार घेतलेला आहे. अलीकडील पुढाकार राज्यातील जोगी योगी आणि नाथ समुदायांसमोरील आव्हानांना तोंड देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या मागासवर्गीयांना मूलभूत आणि आवश्यक सुविधापर्यंत पोहोचण्याची खात्री देताना समस्या आणि त्या समस्यांचे निराकरण करणं हे या गुरु गोरखनाथ मंडळाचं जे आहे ते प्राथमिक उद्दिष्ट आहे. ठीक आहे, जोगी योगी आणि नाथ समुदायासमोरील आव्हानांना तोंड देण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून हे गुरु गोरखनाथ मंडळ जे आहे ते राजस्थान या राज्य सरकारनं जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवावं लागेल. ओके, गुरु गोरखनाथ मंडळ राजस्थान. पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश येथून आयात होणाऱ्या ऑप्टिकल फायबरवर भारताने अँटी डम्पिंग शुल्क लागू केलेलं आहे. डॅश डॅश येथून आयात होणाऱ्या ऑप्टिकल फायबरवर भारताने अँटी डम्पिंग शुल्क लागू केलेलं आहे. याचं करेक्ट आन्सर आहे वरील सर्व म्हणजे चीन, कोरिया आणि इंडोनेशिया या इथून आयात होणाऱ्या ऑप्टिकल फायबरवरती भारतानं अँटी डम्पिंग शुल्क जे आहे ते लागू केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. गेंडा संवर्धन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी कोणते राज्य रायनो टास्क फोर्स स्थापन करणार आहे? गेंडा संवर्धन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी कोणते राज्य रायनो टास्क फोर्स स्थापन करणार आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 बिहार जे आहे हे गेंडा संवर्धन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी रायनो टास्क फोर्स जे आहे ते स्थापन करणार आहे. पुढचा प्रश्न बघा. हल्ला बोल ही लघुपट मालिका कोणी सुरू केली? हल्ला बोल ही लघुपट मालिका कोणी सुरू केली? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय क्रीडा प्राधिकरणानं ही हल्ला बोल ही लघुपट मालिका सुरू केलेली आहे. तर चिअर फॉर इंडिया या चित्री मोहिमेअंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरणानं आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंच्या प्रवासावर हँगझोई आशियाई खेळांसाठी प्रवृत्त करण्यासाठी आणि आगामी आशियाई खेळांबद्दल जनजागृती करण्यासाठी हल्लाबोल ही लघुपट मालिका जी आहे सुरू केलेली आहे. ओके, तर हल्लाबोल ही लघुपट मालिका कोणी सुरू केली? भारतीय क्रीडा प्राधिकरणानं सुरू केलेली आहे. चिअर्स फॉर इंडिया क्षेत्रीय मोहिमेअंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरणानं आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंच्या प्रवासावर हँगझोऊ आशियाई खेळांसाठी प्रवृत्त करण्यासाठी आणि आगामी आशियाई खेळाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी ही हल्लाबोल ही लघुपट मालिका जी आहे ती सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. 7 ऑगस्ट 2023 रोजी रवींद्रनाथ टागोर यांची कितवी पुण्यतिथी आहे? 7 ऑगस्ट 2023 रोजी रवींद्रनाथ टागोर यांची कितवी पुण्यतिथी होती? तर ती होती 82वी. लक्षात ठेवा. ओके, 82वी पुण्यतिथी होती 7 ऑगस्ट 2023 रोजी. तर तीव्र युरोमिया आणि मूत्राशयातील अडथळ्यामुळे ग्रस्त 7 ऑगस्ट 1941 रोजी वयाच्या 80व्या वर्षी रवींद्रनाथ टागोर यांचा निधन झालेलं होतं. ठीक आहे, वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं होतं. युरोमिया आणि मूत्राशयातील अडथळ्यांमुळे 7 ऑगस्ट 1941 रोजी त्यांचं निधन झालं होतं. त्याच्यामुळे आता जी 7 ऑगस्ट 2023 आहे ही 82वी आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करतोय. पुढचा प्रश्न बघा. प्रसिद्ध लोकनायक गद्दर यांचे निधन झाले, त्यांनी कोणत्या राज्याच्या चळवळीसाठी गीते रचलेली होती? प्रसिद्ध लोकनायक गद्दर यांचं निधन झालं, त्यांनी कोणत्या राज्याच्या चळवळीसाठी गीते रचलेली होती? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 तेलंगणा राज्याच्या चळवळीसाठी त्यांनी गीते रचलेली होती आणि ते तेलंगणा राज्याशी संबंधित होते. लोकनायक गद्दर लक्षात ठेवा. तर ते
पुढे बघा, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजे IUCN आणि स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशन SSC आणि डॅश डॅश यांच्यात पहिल्यांदाच भारतात प्रजातीसाठी प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यात आली. बघा, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजे IUCN, स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशन म्हणजे SSC आणि डॅश डॅश यांच्यात पहिल्यांदाच भारतात प्रजातींसाठी प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यात आली. याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया. वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे WTI. ओके, IUCN, SSC आणि WTI यांच्यामध्ये भारतात प्रजातीसाठी प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. तर या सामंजस्य कराराचं उद्दिष्ट वन्यजीव तज्ज्ञ आणि तज्ज्ञ गटांद्वारे संवर्धनाचे प्रयत्न वाढवणे आणि भारतातील समृद्ध जैवविविधतेचं रक्षण करणं असं आहे. हे जगातील 10वं आणि दक्षिण आशियातील अशा प्रकारचं पहिलं CSS असेल. ओके, पहिलं CSS असेल. तरी तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे पहिलं प्रादेशिक केंद्र असेल, प्रजातीसाठी प्रादेशिक केंद्र असेल ते. ओके, तर हे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN, स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशन SSC आणि वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्यामध्ये भारतात प्रजातीसाठी प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. आणि हे जगातलं 10वं आणि दक्षिण आशियातील अशा प्रकारचं पहिलं CSS असणार आहे. याचं उद्दिष्ट काय कराराचा, तर संवर्धनाचा प्रयत्न करणं, प्रजातीच्या संवर्धनाचा प्रयत्न करणं, त्यांना प्रजातींचं वाढवणं आणि भारतातील समृद्ध जैवविविधतेचं रक्षण करणं. ओके, तर अशा प्रकारचे हे 36 क्वेश्चन्स आहेत आजच्या ह्याच्यातले आपले सेशन मधले. तर आय होप सर्वांना क्वेश्चन आवडले असतील तर नक्कीच लाईक करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. समोरच्या नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका. करंट अफेअरचे मार्क आपल्या हक्काचे मार्क्स आहेत, त्याचे व्यवस्थित प्रिपरेशनसाठी तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि करंट अफेअरचे मार्क्स जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला नक्कीच तुमची प्री किंवा मेन्स असेल ते निघण्यामध्ये तुम्हाला नक्कीच सहायता ठरू शकते. त्याच्यामुळे हा विषय अवॉइड करून आपल्याला अजिबात चालणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते नक्की सबस्क्राईब करून घ्या. समोरच्या नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.